लोकप्राप्ती हे जर मोक्ष म्हटलं तर त्याचा गीतेनं सरळ सरळ निकाल लावून टाकलाय की क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. पुण्य नष्ट झालं की ते तिथून वापस येतात. आब्रह्म मुना लोका पुनरावर्ती अर्जुन, हे गीतेचं हे तत्व आहे. म्हणजे गीतेने हे सगळे निर्णय लिहून टाकले. तेव्हा तोही मोक्ष विषय नाही. मग अद्वैत वेदांताचं असं काय वैशिष्ट्य आहे तर अद्वैत वेदांताचं हे वैशिष्ट्य आहे की अद्वैत वेदांतामध्ये मोक्षाचे 4 अंश महत्वाचे. निव्वळ दुःख ध्वंस असा मोक्ष ते म्हणत नाहीत. सर्व दुःख ध्वंस आणि त्याच्याबरोबर ते अजून एक जोडतात परमानंदाची प्राप्ती. हे एक जोडतात त्याला. निखिल दुःख ध्वंस आणि परमानंद प्राप्तीपूर्वक निखिल दुःख ध्वंस त्यांना अपेक्षित आहे. म्हणजे नुसता दुःख ध्वंस नकोय. कारण नुसतं दुःख ध्वंस म्हणजे लगेच आनंद होतो असं नाही. दुःख निघून गेलं म्हणजे लगेच आनंद होतो असं होत नाही.